पावसाळा आणि गरमागरम पाववडा ऐकूनच तोंडाला पाणी आले की नाही. चला मग क्षणाचाही विलंब न करता बनवूया झटपट चविष्ट गरमागरम पाववडा. नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. यासाठी आपण मिक्सरमध्ये आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता दळून घेऊया. बटाटे उकडून त्याची साल काढलेली आहे. फोडणीसाठी येथे तेल कडकडीत तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरे तडतडले की यामध्ये टाकूया कढीपत्ता. यात टाकणार आहोत आता दळून घेतलेली हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं कढीपत्त्याचं मिश्रण. 2 मिनटं हे मिश्रण परतून झालं की यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा धनेपूड हे देखील व्यवस्थित परतून घेऊया. यामध्ये उकडलेला बटाटा कुस्करून घातला आहे. चवीनुसार मीठ यात घालूया. यात आता घालणार आहोत बारीक चिरलेला कोथिंबीर. सर्व साहित्य मिक्स करून ही बटाट्याची भाजी थंड होण्यास ठेवूया. तोपर्यंत आपण बेसन पीठ भिजवून घेणार आहोत. यामध्ये हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून या पद्धतीने पीठ भिजवणार आहोत. तयार झालेली जी आपली भाजी आहे ती पावमध्ये हातानेच कट करून त्यात फिल करणार आहोत. व्यवस्थित ही भाजी पावमध्ये भरून घ्यायची आहे. यानंतर याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. पाव भरेपर्यंत मी तेल तापायला ठेवलेलं आहे. बेसन पिठामध्ये हे पाव छान बुडून घ्यायचे आहेत. कडकडीत तेलामध्ये हे पाववडा तळून घेणार आहोत. तेल छान कडक असायला हवं. यामुळे आपला पाव तेल शोषून घेत नाही आणि आपला पाववडा छान होतो, तेलकट राहत नाही. याच तेलामध्ये आता असे बारीक शेव आपण तळून घेणार आहोत चटणीसाठी. हे छान लालसर होईपर्यंत तळून झाले की काढून घेऊया. यामध्येच आता छान जास्त प्रमाणात लसूण तळून घेऊया. तळलेलं लसूण, त्यानंतर शेव, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून ही चटणी तयार करून घेऊया. तळलेला पाववडा अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. यामध्ये आता आपण तयार केलेली लाल चटणी छान फिल करून घेणार आहोत. व्यवस्थित दाबून भरून घ्यायचे आहे. तयार आहे आपला छान गरमागरम वडापाव. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.